हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक ऑन माय चॅनल. तर ही आहे माझी मम्मी आणि मी आता आले गावी आणि आज आहे दिवस शनिवार. तर सकाळचा ब्रेकफास्ट आहे. आज काय आज ब्रेकफास्ट पोहे बनव. ओके, तर आता बघून घेऊया पोहेची. बनवणार आहोत कांदे पोहे नाश्त्यासाठी. तर त्यासाठी मी पोहे भिजवून घेतले. तर कांदा कापून घेतलाय, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि ही हिरवी मिरची. त्याच्यानंतर याच्यामध्ये कढईत तेल टाकायचं. तेल बरंच टाकायचं. तर थोडे जिरे घालायचे, मोहरी घातली, आता ती तडतडली. त्याच्यामध्ये घालायचे शेंगदाणे. शेंगदाण्याचे मीडियम फ्लेमवर हळूवार थोडा वेळ परतवून घ्यायचे. जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही, नंतर पुन्हा वाढवायचं. आता हे शेंगदाणे मस्तपैकी भाजले. त्याच्यानंतर घालायची हिरवी मिरची. हिरवी मिरची थोडी शिजवून घ्यायची. नंतर कांदा घालायचा. सगळं असं एक खटी नाही, थोडं टप्प्याटप्प्याने टाकायचं. ते हळद घालायची. हळद ही कांद्या परतवलेल्यातच घालायची. अशी कोणी पोह्यामध्ये टाकतं, पण ती अशी तळून निघाली पाहिजे. पोह्यांना ना जास्त हळद पण नाही घालायची, कारण ती चव वाटतं. नॉर्मल हळद. नंतर घालायचा कढीपत्ता. आणि मीठ ना कोणी त्याच्यात घालतो कांद्यात, तसं नाही घालायचं. मीठ हे भिजवलेल्या पोह्यामध्ये भिजवलेल्या पोह्यामध्येच घालायचं. आणि कोथिंबीर सुद्धा त्यातच घालायची. त्याच्यात मग दूध होते, कशी कलर बदलतो. किती लोकांसाठी बनवते तू? 5 लोकांचं नाश्त्यासाठी बनवायचं. मस्त सगळ्या ज्यावेळी गाठी झालेल्या असल्या तर करून घ्यायच्या. छान परतलंय, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. परतून घ्यायचं. पोहे जास्त वेळ परतायचे पण नाही आणि कधी वेळ नाही. थोड्याच वेळा जास्त वेळ जर परतवले तर त्याचे कडक होतात. छान कलर आला त्याचा. मस्त कलर आणि वाजताय छान सुटला. मस्त एकदम. लिंबू आहे आपल्याकडे? नाही ना? लिंबू आहे ना, लिंबूनी झाडाचं तोडून आणायचं. ताजा कढीपत्ता झाडाचा, लिंबू पण झाडाचं. दॅट्स इट. हे झाले आपले कांदे पोहे. गरम गरम खायला इतके मस्त लागतात, ते छान.
डन. डन. आता हे गरम गरम पोहे खाण्यासाठी तयार झाले. गुड जॉब.